राज्यामध्ये आहे पत्रकारांनी प्रश्न विचारावे शेवटी काय म्हणायचं प्रेस आपलं तिसरा चौथा स्तंभ म्हणतो आपण तो 100% अधिकार तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बातम्या तुमच्याकडे ज्या येतात त्या छापण्याचा लिहिण्याचा आणि आता मी त्यांचं जे काही झालं ते मी नाही पण अशा पद्धतीनं कुठेही पत्रकारांना धमकी किंवा हे प्रकार होऊ नये झाले नाही पाहिजे. शेवटी समाजामधल्या चांगल्या वाईट गोष्टी त्या पत्रकारांच्या माध्यमातून समाजापुढे येतात, लिहिल्या जातात. आता सोशल मीडिया, टेलिव्हिजन असल्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक मीडियाला जास्त महत्व आले. पण या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे पत्रकारांचं स्वातंत्र्य आणि संरक्षण हे आमचं माहितीचं सरकार पहिल्यापासून आम्ही त्या बाजूने आहोत आणि मुख्यमंत्री तर 100% अशा कुठल्याही पत्रकारांना जर धमकवलं किंवा हे केलं जात असेल तर कुणाची अशी गैर करणार नाही. इमारती जीर्णावस्थेत आणि मुख्य बाजारपेठ असणारी गंजगोल आहे त्याच्यात 26 इमारती जीर्णावस्थेत आहेत. महापालिकेने या सगळ्या इमारतींना नोटीस दिली. या पावसाळ्यात कधीही इमारती पडू शकतात आणि मोठी जीवितहानी होऊ शकते. त्याच्यावर महापालिकेनं खरं म्हणजे परत एकदा एक करून त्यांनी योग्य म्हणजे कोणाची जीवितहानी होऊ नये त्या दृष्टीनं कायदेशीर जी काय प्रक्रिया असेल ती त्यांनी केली पाहिजे. त्यांनी ती करायच्या सूचना मी पण देतो. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 2,32,00,000चा अपहार झालाय. गुन्हा दाखल झालाय. त्याबद्दल काय सध्या माहिती घेतो आता माझ्याकडे. सध्या पेरण्या सुरू आहेत. डीएपी खताची तुटवडा आहे. आपण काय आदेश दिला? डीएपी खत आपल्याकडे उपलब्ध आहे साधारण शिल्लक पण आहे पण समजा कुठं पोहोचलं नसेल तर आम्ही करू. स्टॉक आहे कुणीही हे करायचं किंवा पॅनिक जे आपण म्हणतो सिच्युएशन असं नाही. डीएपी आहे. शिक्षण मंत्री जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे ते शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का नको द्यावा आपलं काय मत आहे? आता नीटच्या बाबतीत आता